नमस्कार मंडळी. रोज तेच वरण खाऊन कंटाळा आलाय. जेवणात काहीतरी चमचमीत आणि आंबट गोड असं हवे आहे. तर आज आपण जिभेची चव वाढवणारे अगदी पारंपरिक पद्धतीचे चिंचेचे आंबट गोड वरण बनवणार आहोत. लग्नाच्या पंक्तीत किंवा सणासुदीला बनते अगदी तशाच चवीची आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यासाठी मी कुकरमध्ये 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ती 2दा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तेल टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. कुकर लावताना मी तेल आणि हळद यासाठी घातलेले आहे की डाळीला छान चव येते आणि तेल टाकल्यामुळे डाळ जास्त चिकट होत नाही. तर आता शिजलेली डाळ मी रवीने छान घोटून घेत आहे, म्हणजे वरण एकजीव होते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे रवीने व्यवस्थित डाळ घोटून घ्यायची आहे. त्यानंतर मी त्यामध्ये गरम पाणीच घातलेले आहे. फोडणीसाठी पातेल्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्यानंतर जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत. ती पण तेलात छान तडतडू द्यायची आहे. मोहरी कच्ची राहिली तर कडू लागते. नंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट तेलात व्यवस्थित परतून घेतल्यामुळे वरणाला एक छान चव येते. त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. वरणामुळे बहुतेक जणांना ॲसिडिटी होते, त्यामुळे आपण त्यामध्ये हिंग टाकायचा. हिंगामुळे आपल्याला पचनाला सोपे जाते. त्यानंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता तेलात व्यवस्थित परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. तीही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि हे तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, तुम्हाला हवा असल्यास आणखी काही मसाले तुम्ही त्यामध्ये घालू शकता. पण हे 2 बेसिक गोष्टी जरी घातल्या तरी हे चिंचेचे आंबट गोड वरण खूप छान लागते. शेवटी मी त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली. कोथिंबीर तेलात जेव्हा आपण टाकतो तेव्हा तरी पण खूप छान येते आणि वरणाला किंवा भाजीला टेस्ट पण खूप छान येते. त्यामुळे मी तेलातच कोथिंबीर टाकून परतून घेते. त्यानंतर मी यामध्ये आपण मगाशी घोटून घेतलेली डाळ टाकलेली आहे. हवे तेवढे गरम पाणी टाकलेले, नंतर मीठ टाकायचं. आता मी यामध्ये 10-15 मिनिटे भिजू घातलेले चिंचेचं पाणी टाकत आहे. आपल्याला जेवढे आंबट हवे आहे त्या प्रमाणानुसार आपण त्यामध्ये चिंचेचा कोळ टाकायचा आणि चवीनुसार थोडासा गूळ टाकायचा त्याच्यामध्ये. हे सर्व टाकल्यानंतर वरणाला छान खळखळून उकळी येऊ द्यायची. पाहू शकता तुम्ही वरण आपले किती सुंदर दिसत आहे आणि कन्सिस्टन्सी पण खूप छान आलेली आहे. डाळ घोटून घेतल्यामुळे वरण असे एकजीव होते. शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करून टाकायचा. तयार आहे आपले मस्त चटकदार आंबट गोड वरण. हे आंबट गोड वरण गरम गरम भातासोबत एवढे अप्रतिम लागते की तुम्ही बोटे चाटत राहा. अगदी आयत्या वेळेस वरण भात पोळी भाजी हा साधा मेनू पाहुण्यांसाठी पण झटपट करण्यायोग्य आहे. तुमच्याकडे तर आठवड्यातून 1 वेळेस हे वरण नक्की बनते. तुमच्याकडे आंबट वरण कशा प्रकारे केले जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.